नमस्कार. मी विजय वझे. माझी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. मी मी 2006 साली सेंट्रल एक्साइज मधनं क्लास 1 ऑफिसर म्हणून व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर काही वर्ष कन्सल्टन्सी केली. पण आता फक्त शेअर मार्केट आणि महाराष्ट्र सेवा संघ. माझा जिव्हाळ्याची ओळख म्हणजे महाराष्ट्र सेवा संघ. कारण महाराष्ट्र सेवा संघ ही जी 83 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे, ती त्याचा मी मॅनेजिंग कमिटी मेंबर आहे. आणि अर्थ विभाग जो 12 वर्षापूर्वी स्थापन झाला, तर स्थापनेपासून मी त्या विभागाचा कार्यभार आहे. मी पहिलेच 2 डिस्क्लेमर देतो की एक तर मी काही वक्ता नाहीये, दुसरा म्हणजे मी काही मोठा फायनान्शियल कन्सल्टंट किंवा प्लॅनर वगैरे नाहीये. मी कुठचेही कोर्सेस केलेले नाहीत, टेक्निकल फंडामेंटल काही नाही. मी जशी माझी आवड आहे त्याप्रमाणे मी अभ्यास करत गेलो. फक्त एनसीडी किंवा बॉन्ड हे माझ्या पोर्टफोलिओमध्ये घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी जो अभ्यास गरज आहे तेवढाच केलेला आहे. पण आता थोडा जास्त केला कारण प्रेझेंटेशन वगैरे करायचं आहे, त्यामुळे. पण अशी ह्याची बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे आता मी गप्पांना सुरुवात करतो. हे काही भाषण नाही, हे मी आधीच क्लॅरिफाय करतो. तर आज हे जे पहिले जे बॉन्ड किंवा एनसीडी आहेत, हे एक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, हे पहिले लक्षात ठेवा. म्हणजे फिक्स्ड इन्कम साठी वेगवेगळे ऑप्शन जे आहेत ते म्हणजे एफडी, कंपनी एफडी किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, तर त्यामध्ये ज्यात तुम्हाला फिक्स्ड इन्कम मिळतो. जे रिटायर्ड आहेत किंवा ज्यांना फिक्स्ड इन्कम पाहिजे, सेफर पाहिजे असेल, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी गव्हर्नमेंटचे जे ज्या स्कीम्स आहेत, सिनियर सिटीजन स्कीम, नंतर PMOM किंवा PPF, ह्याच्यामध्ये नक्कीच गुंतवा. कारण दीज आर द सेफेस्ट फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट. इव्हन बँकांचं एव्हरी सेफ आहे असं नाहीये. फक्त 5 लाखापर्यंत शेड्यूल बँकेत जर तुमचं असतील तर इन्शुअर्ड आहे. म्हणजे त्या इन्शुअर्ड जरी असल्या तरी तुम्हाला त्याचे पैसे मिळायला खूप मोठी प्रोसिजर असते. त्यामुळे माझं असं सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना फिक्स्ड इन्कम पाहिजेच असेल त्यांनी या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स याच्यातच इंटरेस्ट दाखवून त्यात इन्व्हेस्ट करा. ओके. तर नंतर दुसरा जो टॉपिक आहे तो एनसीडी, एफडी, बॉन्ड आणि डेट फंड याचं कंपॅरिझन मी केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवीन. नंतर जो इम्पॉर्टंट टॉपिक सतीश सरांना ज्यात इंटरेस्ट आहे असे तिसरा आणि चौथा टॉपिक जो आहे की कुठच्या एनसीडी सिलेक्ट करताना कुठच्या चांगल्या. आणि त्यानंतर त्यांना असा खूप प्रश्न होता की जर ट्रेड करायचं एनसीडी मध्ये तर काय ऑप्शन्स काय आहे. म्हणजे कोणाला माहीतच नाही की ट्रेड कसं करायचं. शेअर्सचं सगळ्यांना माहिती आहे, पण एनसीडी मध्ये किंवा बॉन्ड मध्ये ट्रेड करायचं कसं, तर तो चौथा टॉपिक. हे 2 टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहेत. पाचवा म्हणजे आता BHFL किंवा ILFS चे जे झाले प्रॉब्लेम्स, तर या ज्या डाऊनग्रेडेड ज्या एनसीडीज आहेत तर त्या आपण ठेवून द्यायच्या की त्यातनं बाहेर पडायचं. त्यानंतरचा जो टॉपिक आहे ते एनसीडी मध्ये प्रॉफिट बुक करता येतो का, तर तोही सांगेन मी. नंतर दुसरा जो टॉपिक आहे तो प्राइसेस ह्या फ्लक्च्युएट का होतात मार्केटमध्ये एनसीडीच्या, कारण त्याच्यात तर फिक्स्ड इन्कम असतं तरी पण ह्या फ्लक्च्युएट का होतात. त्याच्या पुढचा आहे जो ब्रोकरेज, काय किती ब्रोकरेज लागतं, आणि टॅक्सेशन काय, एनसीडीच्या इंटरेस्ट आणि कॅपिटल गेन जो होतो त्याचं टॅक्सेशन काय. आणि शेवटचा एक जरा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, टॅक्स फ्री बॉन्ड आणि एफडी याचं कंपॅरिझन. मी एक एक्सेल शीट बनवली आहे, तर ती शेअर करतो आणि त्यात आपण डिस्कशन करू. तर मी आता पहिल्या टॉपिककडे मी वळतो की आता सध्या हे इथेच राहून जाईल. त्यामुळे की फीचर्स म्हणजे आता ह्याच्यामध्ये कन्व्हर्टेबल आणि नॉन कन्व्हर्टेबल हा फीचर्समध्ये मी जास्त, कारण मला वाटतं खूप जणांना माहिती असेल त्यामुळे त्यात मी जास्त वेळ घालवणार नाही, फक्त बरोबर सांगेन.
कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल. कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जनरली काही महिन्यांनी, काही वर्षांनी, महिन्यांनी नाही, वर्षांनी ते शेअर्स मध्ये कन्व्हर्ट होतात. वेरॅज नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स थ्रूआउट डेफ इन्स्ट्रुमेंट राहतं, डेफ इन्स्ट्रुमेंट राहतं आणि तुम्हाला रेग्युलर इंटरेस्ट मिळत राहतो. नंतर नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स मध्ये परत दोन प्रकार असतात, सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड. आता सेक्युअर्ड मध्ये असं असतं की कंपनीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, सेक्युअर्ड असतात त्यात काय असतं, कंपनीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोलॅटरल म्हणून ठेवलेल्या असतात या एनसीडीच्या जी लायबिलिटीज आहेत त्याच्या अगेन्स्ट, आणि त्याचा एक ट्रस्ट केलेला असतो. आणि इन केस ऑफ प्रॉब्लेम ह्या प्रॉपर्टीज विकल्या जातात आणि डिबेंचर होल्डर्सचे पैसे किंवा इंटरेस्ट जे काय असतं ते दिलं जातं. आता ह्या जनरली इश्यू कशाला करतात एनसीडीज किंवा बॉन्ड, हे जनरली इश्यू ह्याच्यासाठी करतात की काही काही त्यांचे कंपनीचे प्रोजेक्ट असतात, स्पेसिफिक प्रोजेक्ट, ते शॉर्ट टर्म साठी असतात. मे बी 3 इयर्स, अगदी शॉर्ट नसतात, 3 वर्ष वगैरे, किंवा लॉंग टर्म गोल्स असतात. ते अचीव करायला म्हणून डिबेंचर्स इश्यू केले जातात की ज्या योगे त्यांच्याकडे या पिरियडसाठी तो लायबिलिटी राहील. शेअर्स जर त्यांनी दिले तर ती कंटिन्युअस लायबिलिटी राहते आणि त्यांना केटर करायला लागतं शेअर मार्केटमध्ये. त्यामुळे हे जनरली साधारण तुम्ही बघाल बॉन्ड किंवा हे, एक्सेप्ट जे टॅक्स फ्री बॉन्ड ज्या PSUने काढले, त्यांनी जेव्हा 12-13 साली इश्यू केले ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष असे 4 ह्याच्यामध्ये ते इश्यू केले. पण जनरली प्रायव्हेट जे एनसीडीज किंवा बॉन्ड्स आहेत ते जनरली तुम्ही बघाल 3, 5 किंवा 7 या वर्षांसाठी ते करतात की ज्या योगे त्यांचा जो स्पेसिफिक पर्पज आहे तो झाल्यानंतर त्यांची लायबिलिटी राहणार नाही. त्यानंतर ह्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट हा फिक्स असतो, म्हणजे तुम्हाला 8%, 9%, 10%, तर तो फिक्स असतो. परत त्यामध्ये सेक्युअर्ड डिबेंचर्सवर रेट ऑफ इंटरेस्ट थोडा कमी असतो, अनसेक्युअर्ड वर जरा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो, जस्ट कोणालाही टेम्प्ट करायला अनसेक्युअर्ड मध्ये जायला. आणि हा इंटरेस्ट असतं की जनरली महिन्याचे, क्वार्टरली, मंथली, सॉरी हाफ इयरली किंवा इयरली, तसेच काही क्युम्युलेटिव्ह ऑप्शन असलेलेही डिबेंचर्स इश्यू केले जातात. आता ऑफ लेट पूर्वीचे इश्यू झाले असतील तेव्हा काय सेबीचं हे नव्हतं, तेव्हा त्यांना काही एक नॉर्मल जे कंपनी रूल्स प्रमाणे जे फॉलो करायचे ते रूल्स फॉलो करायला लागायचे. पण आता एनसीडीचे इश्यू काढायला त्यांना खूप स्ट्रिंजंट आहेत, म्हणजे सेबीचे रूल, कंपनी रूल्स हे त्यांना फॉलो करणं गरजेचंच असतं. तसंच त्यांना कंपल्सरीली क्रेडिट रेटिंगकडनं रेटिंग घेणंही गरजेचं असतं. आता सगळे जे एनसीडीज बॉन्ड जे तुम्ही इश्यू काढणार आहात यासाठी तुम्हाला या लिस्टिंग दोन्ही एक्सचेंजवर कंपल्सरीच असतं. त्यामुळे आता खूप इझी झालेलं आहे ट्रेडिंग इन एनसीडीज किंवा ते मी तुम्हाला जेव्हा ट्रेडिंग बद्दल आहे तेव्हा ते सांगेनच सगळं. आता इंटरेस्ट जो आहे एनसीडी वरचा, एफडी आणि ह्याच्यातला जो एक फरक सांगतो. एफडी वरचा इंटरेस्ट जर 10,000च्या वर असेल तर TDS होतो, अनलेस तुम्ही 15G किंवा 15H दिलेला असेल. पण एनसीडी वरचा इंटरेस्ट आता सगळ्यात लिस्टेड आहेत, पण कंडिशन अशी आहे की लिस्टेड असेल आणि डीमॅट मध्ये असतील तर हे तुमचं TDS होत नाही. आणि आणखीन एक डिफरन्स म्हणजे एफडी तुम्ही इझिली आहे, तुम्ही जाऊन बँकेत फॉर्म भरला एफडी उघडू शकता. एनसीडी साठी तुम्हाला ते सगळी प्रोसिजर फॉलो करायला लागते. त्यानंतर ते इश्यू येतो, मग तुम्ही ऍप्लिकेशन करा, मग अलॉटमेंट होते, असं म्हणजे मोठी प्रोसिजर आहे. किंवा दुसरी म्हणजे तुम्ही मार्केटमधनं, सेकंडरी मार्केटमधनं घेऊ शकता, पण ते तुम्हाला फेस व्हॅल्यूला नाही मिळणार, म्हणजे जे काय मार्केट असेल ते, तर त्या दृष्टीने तुम्हाला घ्यायला लागतं. तर हे साधारण फीचर्स आहेत. आता मी ह्याचं कंपॅरिझन एक केलेलं आहे, फिक्स डिपॉझिट, बॉन्ड्स, एनसीडी आणि डेट फंड. तर त्याचे जे हेड्स आहेत, लिक्विडिटी, फिक्स डिपॉझिटला काही लिक्विडिटी नाही,
बॉन्ड्स आणि एनसीडी हे मार्केटमध्ये ट्रेड होतात, पण त्यांची लिक्विडिटी खूप कमी असते, शेअर सारखी नसते. डेट फंडाची लिक्विडिटी चांगली असते, कारण केव्हाही तुम्ही जे घेऊ शकता, विकू शकता, त्यामुळे त्याची लिक्विडिटी चांगली आहे. नंतर इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये फिक्स डिपॉझिट, बॉन्ड आणि एनसीडी हे तुम्हाला लमसम मध्येच घ्यायला लागतात. डेट फंड हे तुम्ही SIP द्वारे घेऊ शकता, दर महिन्याला 15 दिवसांनी, जसं काही तुम्हाला जर पाहिजे तसं, किंवा लमसमही घेऊ शकता. स्विच FD मध्ये स्विचचं FD, बॉन्ड आणि एनसीडी ह्याच्यात तुम्ही स्विच करू शकता, पण बॉन्ड किंवा एनसीडी तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. वेरॅज डेट फंड तुम्ही STP द्वारे दुसऱ्या फंडात तुम्ही स्विच करू शकता. आता विड्रॉलसाठी FD जर तुम्ही प्रीमॅच्युअर केली तर तुमचा एक पेनल्टी लागेल किंवा लॉस ऑफ इंटरेस्ट होऊ शकतो. बॉन्ड आणि एनसीडी ह्याचं विड्रॉल शक्य नसतं, पण मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता. बॉन्ड फंडात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आयदर पार्ट रिडम्शन करू शकता किंवा फुल रिडम्शन करू शकता. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो स्लॅब टॅक्स. या तिन्ही ह्याच्यात बॉन्ड, फिक्स डिपॉझिट आणि एनसीडी ह्याच्यामध्ये हे तुमच्या इंटरेस्ट फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंग खाली तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवायला लागतं. कॅपिटल गेन जो ह्याच्यात होतो, FD मध्ये काय कॅपिटल गेनचा प्रश्न येत नाही, पण बॉन्ड आणि नॉन एनसीडीचा जो कॅपिटल गेन होतो ते मी आता नंतर पण जे टॅक्सेशन आहे त्यात सांगेन. डेट फंडाचं मी ते जे 3 वर्षाच्या नंतर असेल तर लॉंग टर्म होतो आणि तो 20% विथ इंडेक्सेशन. पण जर 3 वर्षाच्या आत असेल तर जो शॉर्ट टर्म गेन होईल किंवा लॉस होईल तो तुमच्या रेग्युलर इन्कमला ऍड होईल आणि तुमच्या स्लॅब प्रमाणे त्याचं टॅक्सेशन होईल. आता त्यानंतरचा जो टॉपिक आहे, हाऊ टू सिलेक्ट ए गुड एनसीडी, हे मी एक 14 पॉईंट बुलेट ह्याच्यात दिलेले आहेत, ते आता मी सांगतो वन बाय वन. पहिलं म्हणजे लोक अरे 10% आहे तर मध्ये इंडिया इन्फोलाईनने 10%चे हे आणले बॉन्ड, तर लोक नुसतं अरे 10% मिळतंय, मग आता 6% FD मिळते 10%. पण हे रेट ऑफ इंटरेस्ट बघणं हे अगदी चुकीचं आहे. तुम्हाला काय बघायला हवं की कंपनीचे फायनान्शियल्स कसे आहेत आणि मॅनेजमेंट कशी आहे हे पहिलं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही रेट ऑफ इंटरेस्टकडे जा. बरं, चौथा पॉईंट असा आहे की सेक्युअर्ड जे डिबेंचर असतात त्या ज्या प्रॉपर्टी ज्या कोलॅटरल म्हणून ठेवलेल्या असतात त्याच्यात काय नेचर काय आहे, वेदर इट कॅन बी इझिली डिस्पोज ऑफ. उद्या जर काय प्रॉब्लेम आला तर असं नाही ना की बाबा त्या कोलॅटरल दाखवायचं म्हणून तुमचे ते प्रॉपर्टीज दिले आहेत पण त्या विकल्याच जाणार नाहीत किंवा ओव्हर द पिरियड त्या ऍब्सोल्यूट होतात. त्यामुळे 100 रुपयाचं कोलॅटरल जेव्हा ठेवलं असेल ते 10 रुपयाचं होऊ शकतं आणि त्यामुळे तुमचा जो आहे परतावा तो त्या हिशोबानेच येणार. समजा सेक्युअर्डला तर काहीच नाही. परत दुसरा पॉईंट म्हणजे ज्या पैसा जो रेज केला जातोय बॉन्ड किंवा एनसीडीच्या द्वारे, त्यासाठी क्लॅरिटी हवी की हा पैसा कसा आणि कशासाठी रेज केला जातोय आणि तो कसा युटिलाइज होणार आहे ही क्लॅरिटी हवी. मी अगदी काही डिटेल जात नाहीये कारण हे साधारण तुम्ही वाचू शकता आणि कळेल तुम्हाला. दुसरं म्हणजे काही कंपन्या बघाल तुम्ही लास्ट फ्यू इयर्स की दरवर्षी आपला एक इश्यू काढतात. दे आर फ्रिक्वेंट विजिटिंग द कॅपिटल मार्केट. तर ते आणखीन काही अशा पर्टिक्युलरली NBFC कंपन्या एका सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्या फॉर्म करतात आणि या सगळ्या कंपन्या कॅपिटल मार्केटमध्ये येऊन पैसे रेज करतात. हे दोन जर असेल तर इट इज अ रेड फ्लॅग, म्हणजे तुम्हाला जरा काळजी घ्यावी लागते. त्यानंतर एक असं आहे, डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला जर पाहिजे असेल एनसीडीज किंवा बॉन्डमध्ये तर त्यात तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरचे एनसीडीज म्हणजे कंपन्यांच्या एनसीडीज किंवा बॉन्ड्स घ्या आणि वेगवेगळ्या पिरियडला घ्या. म्हणजे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्टचा जो हे होतो सिनेरिओ बदलतो त्याचा थोडा फायदा मिळू शकेल आणि डायव्हर्सिफिकेशन होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिक्विडिटी. आता मी मगाशी म्हटलंच की लिक्विडिटी खूप कमी असते.
शेअर सारखी नसते. सेकंडरी मार्केटमध्ये त्याची लिक्विडिटी किती. आता समजा तो जी कंपनी पहिल्यांदाच येत आहे एनसीडी घेऊन पहिल्यांदा, तर त्याची तुम्हाला लिक्विडिटी कशी आहे ती चेक करता येणार नाहीये. पण त्या कंपनीने आधी जर काय एनसीडी इश्यू केलेले असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊन त्याची लिक्विडिटी किती असते त्या समजा बॉन्डची किंवा एनसीडीची हे तुम्ही चेक करू शकता. किंवा इन जनरल बाकीच्या त्या सेक्टर मधल्या किंवा इन जनरल मार्केटमध्ये एनसीडी किंवा बॉन्डची लिक्विडिटी किती आहे हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे आधी बिफोर यू अप्लाय. नंतरचा आहे म्हणजे जो इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कंपनी जर त्यांनी 50% ॲसेटच्या 50% जर एनसीडी साठी अलोकेट केलं असेल तर इट इज अ रेड फ्लॅग. हे जे फायनान्शियल पुढचे 3 पॉईंट जे आहेत हे फायनान्शियल बघण्यासाठी आहेत. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे जे इन केस ऑफ प्रॉब्लेम जर कंपनीचं कॅपिटल किती आहे म्हणजे वेदर दे कॅन सेल थ्रू द प्रॉब्लेम हे बघतो. आणि हे जनरली मिनिमम 15% तरी असावं. आणि हे थ्रूआउट द ऑल द इयर्स, असं नाही की एका वर्षी 15% मग तुम्ही घ्या. हे पास्ट सो मेनी इयर्स ते तेवढं 15% तरी मिनिमम पाहिजे. त्याचा पुढचा म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज रेशो, जे डिसाईड करतं की तुमची कंपनीची ॲबिलिटी टू पे द इंटरेस्ट लायबिलिटी. हे मिनिमम हे 2 तरी पाहिजे, ज्या योगे ॲटलिस्ट तुम्ही पेमेंट करू शकाल विदाउट एनी प्रॉब्लेम. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो एनबीएफसी बेसिकली ज्या कंपन्या आहेत त्यांच्या ह्याच्यात हा प्रॉब्लेम येऊ शकतो की एनपीए त्यांचे होण्याचे चान्सेस असतात. तर बँका पण तर त्यांनी त्यांच्या ह्याच्या ॲसेटच्या 50% तरी एनपीए साठी प्रोव्हिजन केली आहे का हे बघणं गरजेचं असतं. त्यांनी जर केली असेल तर यू कॅन टेक ए कॉल. आता प्रॅक्टिकल म्हणजे शेवटचा जो पॉईंट जो प्रॅक्टिकल आहे सांगतो की आत्ता जर तुम्ही बघाल म्हणजे लास्ट सो मेनी इयर्स की तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये बघाल तर ज्या ट्रेडिंग नंतर मग बीएससी आणि एनएससीची साईटही तुम्हाला दाखवणार आहे. तर आत्ता ज्या ट्रेडिंग जे होत आहे त्या मेजॉरिटी 90% ह्या एनबीएफसीच्या एनसीडी किंवा बॉन्ड ट्रेडेड होतात. आणि ह्या इकॉनॉमिक सिनॅरिओमध्ये एनबीएफसीच्या एनसीडी किंवा बॉन्ड घेणं खूप रिस्की आहे. हे माझं मत आहे. ज्यांना रिस्क घ्यायची आहे दे कॅन ऑलवेज टेक, यू कॅन टेक ए कॉल. पण मी तर करत नाहीये कुठच्याही याच्यामध्ये. तर आता हा इम्पॉर्टंट हे आहे सिलेक्ट कुठचा करायचं. आता मी पुढचा जो टॉपिक आहे हाऊ टू ट्रेड इन एनसीडी. आता एनसीडी मध्ये ट्रेडिंग करताना या सगळ्या मी जसं मी सांगितल्यापैकी या सगळ्या लिस्टेड आहेत बीएससी आणि एनएससी मध्ये. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही याच्यात जाऊ शकता. ती बीएससीच्या साईट्स आहे, एनएससीची साईट आहे, आणखीन बीएससीची आणखीन खालची जी डी मध्ये जी आहे ती सगळ्या प्रायव्हेटली प्लेस्ड एनसीडी तुम्हाला लिस्ट देते अगदी सगळ्या जुन्यापासून त्या. तर आणि सी जी आहे की synergycapital.com. तर त्यामध्ये तुम्ही गेलात तर मला आता दाखवतो मी तुम्हाला. आधी हे सांगतो तुम्हाला. सिनर्जी कॅपिटलच्या डावीकडे त्यांचं एक लिंक आहे टॅक्स फ्री बॉन्ड. तर त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या ज्या पीएसयूनी जे आतापर्यंत जेवढे टॅक्स फ्री बॉन्ड इश्यू केलेले आहेत प्रत्येक कंपन्यांचे पीएसयू कंपन्यांचे सगळे बॉन्ड आहेत आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत. रेट ऑफ इंटरेस्ट, मॅच्युरिटी, इंटरेस्ट केव्हा ड्यू, रेटिंग वगैरे सगळं आहे. आणि त्याबरोबर एनसीडीचे पण आहेत, पण एनसीडीच्या अगदी लिमिटेड लिंक आहे तिथे. त्यात अगदी लिमिटेड आहेत, 3-4च आहेत कंपन्या, पण त्या सगळ्या फायनान्शियल ह्याच्या आहेत. बाकी कुणाचे एनसीडीचे डिटेल्स नाही. इनफॅक्ट मी भरपूर प्रयत्न केला, खूप जणांना विचारलं की या सगळ्या ज्या एनसीडीज किंवा बॉन्ड्स जे आहेत ह्याची कुठे एक कन्सॉलिडेटेड लिस्ट मिळेल का. पण अनफॉर्च्युनेटली आज पण मला कोणीही देऊ शकलं नाही. त्यामुळे मला जे काय असं हे वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळाले ते मी जमा केलेले आहेत. एनसीडी ज्या डाऊनग्रेड झालेल्या आहेत म्हणजे जसं म्हटलं तसं DHFL किंवा ILFS किंवा अनिल अंबानीच्या ज्या कंपन्या आहेत या सगळ्यांनी डिफॉल्ट झाल्या. आणि सरप्राइझिंगली ILFS, DHFL या ट्रिपल रेटेड होत्या म्हणजे हायएस्ट रेटेड
एनसीडीज होत्या. पण जेव्हा त्या रेटिंग कंपनीला कळतं की काही त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते इमिजिएटली डाऊनग्रेड करतात. आणि आपण जसं जे डिसिजन घेतला असतो की ट्रिपल रेटेड आहे, तो वी आर ॲट अ लॉस, आणि त्या लगेच ते डी म्हणजे डिफॉल्ट रेटिंग करून टाकतात. तर याच्यामध्ये आपण ठेवावे का? म्हणजे एकदा डाऊनग्रेड झाल्या कंपन्या तर ठेवावे का? तर पहिलं आधी असं आहे की ज्या डाऊनग्रेड होतात, मेजॉरिटी ऑफ द केसेस यू विल नॉट फाइंड एनी बायर इन दिस. मेजॉरिटी. जर बाय चान्स तुम्हाला मिळत असतील तर समजा तुमचं एनसीडी अनसेक्युअर्ड असतील तर पहिल्यांदा काढा बाहेर, कारण आज उद्या एवढेही पैसे तुम्हाला मिळणार नाही. आणि जसं मी म्हटलं सर, जनरली ते होणारच नाही. सेक्युअर्ड असतील तर तुम्हाला चान्सेस आहेत काहीतरी पैसे मिळायचे, कारण त्याची अशी, पण आजकाल नवीन नियमाप्रमाणे ते जर डिफॉल्ट झाली कंपनी तर ती एनसीएलटी मध्ये जाते. मग एनसीएलटी मध्ये कोणतरी समजा बाहेर आला तर तो बाहेर घेतो आणि मग त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं किंवा तो स्वतः काहीतरी करायचं. आता म्हणजे लेटेस्ट उदाहरण द्यायचं तर DHFL. तर DHFLचं आता पिरामल एंटरप्राइजने पिरामल ग्रुपने ती टेक ओव्हर करतायत आणि विच हॅज बीन ॲक्सेप्टेड. त्यामुळे आता पिरामल ग्रुप त्यांच्या हिशोबाने ते सगळं करेल. एक कमिटी ऑफ क्रेडिटर्स अशी अपॉइंट केली जाते. त्याच्या आधी एक ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलेला असतो. मग पण ही कमिटी स्थापन होते आणि मग ती कमिटी डिसाईड करते की कसं लिक्विडेशन करायचं. आणि एक पिरामल एंटरप्राइजेस यांच्या कन्सल्टेशननी हे होतं. पण जनरली तुम्ही या कमिटीमध्ये बघाल, हे सगळे जेवढे मोठे क्रेडिटर्स आहेत त्यांचाच भरणा असतो. त्यामुळे तुम्हाला रिटेल इन्व्हेस्टरला त्यात किती पैसे मिळतील हा प्रश्न आहे. आता मी जसं म्हणताय की ह्या DHFL मध्ये असं आत्ताचं जे हे चाललं आहे की तुम्हाला 40% मिळतील. म्हणजे तुमचं जर 1000 रुपयाचा डिबेंचर असेल तर तुम्हाला 400 रुपये मिळतील, असं एक भाकीत आहे. ते पण लगेच नाहीच. म्हणजे त्याला किती महिने जातील, किती वर्ष जातील, गॉड नोज. त्यात किती वेळा कोण कोर्टात जाईल आणि हे सगळं असतं. पण एक झालं की आता जशी ही न्यूज आली तर माझ्याकडे DFSL तर मी डिस्काउंटमध्ये घेतले होते. तर मी ते आता बघतोय की ही जी न्यूज आली तशी त्याच्या एनसीडीची किमती वाढायला लागल्या. त्यामुळे ज्यांचे सेक्युअर्ड आहेत त्याचे चान्सेस आहेत की ह्याचे वाढेल. तर यू हॅव टू टेक ए कॉल. पण मी आता असं विचार केला की समजा आता जे चाललंय सिनेरिओ त्यात 40% मिळतील, तर मला आता 380-90 आलेला आहे तो भाव. तर मी माझे पार्ट एनसीडी काढून टाकले, कारण 400 मला मिळतील केव्हा किती माहीत नाही. त्यामुळे असं एक तो कॉल घेऊ शकता की याच्यामध्ये काढायचे की नाही. पण सेक्युअर्ड असेल तर, अनसेक्युअर्ड असेल तर काही नाही. आय थिंक अनसेक्युअर्डला फक्त तुमच्या FD होल्डर्स असतील त्यांच्यापेक्षा आधीचा तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो जेव्हा लिक्विडेशन होतं तेव्हा. त्यामुळे याचं आता जो झाला की डाऊनग्रेड झाला असेल तर माझं मत आहे की जर मिळत असेल तर काढा. त्यानंतर जो टॉपिक आहे एनसीडी मधला प्रॉफिट बुक करावा. खरं म्हणजे हा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे जे एनसीडी घेतात किंवा बॉन्ड घेतात ते त्यांना फिक्स्ड इन्कम पाहिजे असतं की त्यांचे मंथली हे खर्च असतात किंवा त्यांना काही इन्कम नसतं दुसरं. पर्टिक्युलर सिनियर सिटीजन असतील तर त्यांना इन्कम पाहिजे, त्यासाठी घेतलेलं असतं. त्यामुळे जनरली कोण असा तो विचार करत नाही की प्रॉफिट आपण करावं. आणि असं काही खूप प्रॉफिट होत, ट्रेडिंग आणि लिक्विडिटी कमी आहे त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉफिट ह्याच्यात व्हायचे चान्सेस कमीच आहे. ती काय नॅरो रेंजमध्ये फिरत असतात त्यांचे रेट्स. पण आता जसं DHFLचं आपण म्हटलं, पण कोणाला असं, कारण शेवटी शेअर मार्केट आणि कॅपिटल मार्केट आहे. उद्या या एनसीडीचं जसं DHFLचं झालं तसं होऊ शकतं. तर तसं जर आपल्याला वाटत असेल तर समजा बाय चान्स तुम्हाला मार्केट सेकंडरी मार्केटमध्ये जर रेट जास्त दिसत असेल, तुम्ही घेतलेल्या समजा 1000ला घेतल्या आणि तुम्हाला आता समजा 1100 दिसतोय, तर यू कॅन बुक सम प्रॉफिट, टेक आउट युअर कॉस्ट. म्हणजे ज्या कॉस्ट तुमची कमी किंवा झिरो करू शकाल आणि उरलेल्याचे तुमचे म्हणजे उद्या काही झालं त्या कंपनीचं तरी तुमचं काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यात तुमचं एकच होईल की तुमचा इंटरेस्ट कमी होईल. पण दॅट इज ओके. म्हणजे प्रत्येकाने हा कॉल घ्यावा. पण जो साधारण सेफ खेळणारा आहे त्यांनी असं केलेलं चालेल.
पण त्यात प्रॉफिट जसं शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो तसं ह्याच्यात प्रॉफिट इन्सिडेंट मध्ये प्रॉफिट तसं होऊ शकत नाही. आता पुढचा जो आहे तो प्राइसेस फ्लक्च्युएट का होतात. बेसिकली त्याला 3 कारण आहेत की एक तर बॉन्ड प्राइसेस जे आहेत हा बॉन्ड यील्ड ह्याच्याबरोबर इन्व्हर्स ह्याच्यावर असतात प्रपोर्शन आहे. जसं बॉन्ड यील्ड तुमचं वाढतं कमी होतं तशा बॉन्डच्या प्राइसेस कमी जास्त होत असतात इन्व्हर्स असल्यामुळे. हे पहिलं कारण झालं. आणि त्यानंतर आरबीआयच्या पॉलिसी. आरबीआय समजा खूप त्यांचं डेप घेणार असतील, खूप कर्ज काढणार असतील, विकणार असतील तर आरबीआय पॉलिसीच्या प्रती इंटरेस्ट रेट ते कंट्रोल करतात मार्केटचा. तर त्या हिशोबाने पण ह्याच्या फ्लक्च्युएट होतात प्राइसेस बॉन्डच्या आणि एनसीडीच्या. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे डिमांड अँड सप्लाय. बेसिकली कुठचेही कॅपिटल मार्केट हे डिमांड अँड सप्लायवर चालतं. त्यामुळे तुम्ही बघाल ज्या चांगल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या वगैरे ज्या एनसीडीज आहेत त्या खूप प्रीमियमला हे होतात. त्या तुम्हाला म्हणजे मिळणंही कठीण होतं. पण बाकी अदरवाईज जनरली फ्लक्च्युएशन जास्तही नसतं. आणि दीज आर द 4 कॉजेस टू क्लॉज फ्लक्च्युएशन. त्यानंतर ब्रोकरेज आहे. अच्छा, एनसीडीचा एक सांगायचं राहिलं, हा जो जे रेट्स असतात मार्केट रेट हे जेव्हा जसं डिव्हिडंडच्या वेळेस एक्स डिव्हिडंड कंपनीचे होतात डेट्स येतात एक्स डिव्हिडंड, तसे जेव्हा इंटरेस्ट ड्यू असतो तेव्हा एक्स इंटरेस्ट रेट होतो या एनसीडीचा किंवा बॉन्डचा. जेव्हा एक्स इंटरेस्ट रेट होतो तेव्हा हे जे प्राइसेस असतात सेकंडरी मार्केटमध्ये ते थोडे फ्लक्च्युएट होतात. कारण शेवटी तुम्हाला वर्षभराचा इंटरेस्ट मिळणार नाहीये. तेव्हा तुम्ही जर लॉंग टर्म तुमचा होरायझन असेल तर तुम्ही त्या दिवशी त्या पिरियडमध्ये तुम्ही घेऊ शकता जेव्हा मिनिमम व्हायला असतो किंमत. तर तो एक चान्स असतो तुम्हाला घ्यायला. आता ब्रोकरेज म्हणजे तुम्हीच्या ज्या ब्रोकरकडे तुमचं आहे अकाउंट, शेअर्सला जे लागतं तेच तुम्हाला एनसीडीला किंवा बॉन्डला लागतं. फक्त ह्याच्यात असं आहे की तुम्हाला एसटीटी लागत नाही. ह्या एवढाच फरक आहे. बाकी सगळे जे आहेत ते तसेच राहतात. आता टॅक्सेशन ऑफ एनसीडी ते मी स्लाइड दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला फ्रॉम अदर सोर्सेस आहे ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवायला लागतं. दुसरं म्हणजे अक्रूड इंटरेस्ट, म्हणजे समजा क्युम्युलेटिव्ह एनसीडी असेल तर त्याचं जे अक्रूड इंटरेस्ट असतं का लमसम जे मिळेल इंटरेस्ट ते तुम्ही तुमच्या रिटर्न मध्ये दाखवू शकता. पण इट इज ऑलवेज अक्रूड व्हावं त्या योगे तुमचं कमी होईल. कारण वरच्या वर्षी जर तुम्ही दाखवलं तर तुमचं इन्कम वाढेल आणि तुमचं टॅक्सेशन वाढेल. पण ह्याच्यात असं आहे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल ते थ्रू आउट तुम्हाला टिल मॅच्युरिटी तेच ऑप्शन स्टिक करायला लागतं. यू कॅनॉट चेंज इट. आता टॅक्स फ्री बॉन्डचं इंटरेस्ट टोटली टॅक्स फ्री आहे. बाकी तुमचे जे बॉन्ड आणि एनसीडीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड आहेत त्या सगळ्यांचं इंटरेस्ट हे जसं वर म्हटल्याप्रमाणे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असं हे करायला लागतं. आता कॅपिटल गेनचा जो आहे प्रोग्राम त्याचं मी सांगतो टॅक्सेशन कसं असतं. की आता तर सगळ्या मेजॉरिटी लिस्टेडच आहेत त्यामुळे पहिले लिस्टेडचं सांगतो. जर लिस्टेड एनसीडीज किंवा बॉन्ड्स असतील 1 वर्षाच्या आत जर विकलं तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होतो आणि तो तुमच्या नॉर्मल इन्कम मध्ये ऍड होतो आणि तुमच्या स्लॅब प्रमाणे इन्कम टॅक्स लागतो. जर 1 वर्षाच्या पुढचा असेल तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन होतो आणि 10% टॅक्स लागतो विदाउट इंडेक्सेशन. परत हा जो लॉंग टर्म कॅपिटल आहे हा तुमच्या जो हा पर्टिक्युलर 2018 नंतर जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सेबल झाला तर तो हा जो कॅपिटल गेन आहे आणि शेअर्सचा तुमचा जो असेल तर 1 लाखापर्यंत एक्झम्पशन आहे. इन केस ऑफ नॉन लिस्टेड एनसीडी the short term capital gain is added to your income
आणि रेट ऑफ इन्कम टॅक्स इज ॲज पर युअर स्लॅब. पण लॉंग टर्म कॅपिटल हा 3 वर्षांनी धरला जाईल, जो लिस्टेडमध्ये 1 वर्षांनी धरला जातो, आणि त्याचा रेट हा 20% असेल विदाउट इंडेक्सेशन. मगाच्या स्लाइडमध्ये ते थोडं नव्हतं डिटेल, पण आता मी दाखवतो. अच्छा, आणखी हा जो लॉंग टर्म कॅपिटल होईल बॉन्ड किंवा एनसीडी मध्ये, जर तुम्हाला तो टॅक्स वाचवायचा असेल, म्हणजे टॅक्स प्लॅनिंग ज्याला म्हणतात, तर हा जो आहे तर तुम्ही समजा तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा हा टॅक्स वाचवायचा असेल, तर तुम्ही एक रेसिडेन्शियल फ्लॅट घेऊ शकता आणि हा टॅक्स तुम्ही वाचवू शकता अंडर सेक्शन 54F BST F ग्रुप. ही साईट येईल, याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर असा स्क्रीन तयार होईल. याच्यामध्ये तुम्ही खाली जाल तर हे बघा 9 पेजेस आहेत. याच्यामध्ये जे दिवसभरात ट्रेडिंग झालेलं आहे बॉन्ड, त्याचा सगळा डिटेल्स येतात. लास्ट ट्रेडेड प्राइस, चेंज पर्सेंटेज, YTM ॲट लास्ट ट्रेडेड प्राइसला तुमचं YTM किती आहे, ओपन प्राइस, हाय प्राइस, लो प्राइस, टोटल, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. आता आणखीन जर डिटेल्स पाहिजे असतील तर आता ह्याच्यात NCD बॉन्ड सगळेच येतात. आता हा जो आहे तो तुम्ही क्लिक केला तर या स्क्रीनवर जाल तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्रिव्हियस क्लोज, ओपन, हे सगळे डिटेल्स, आणखीन डिटेल्स मिळतात. रेटिंग ह्याचं आणि YTM वगैरे सगळंच दिसतं. केव्हा मॅच्युरिटी आहे, इंटरेस्ट केव्हा ड्यू आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतात. खाली गेलात तर हे बघा, हे सगळे जे IFCLचे जे आहेत हे सगळे जे दिसतात तुम्हाला, आणि ते केव्हा लास्ट ट्रेडेड आहे तेही कळतं. आणि तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर ती लिंक उघडते आणि ह्या 8.91चे जे आहेत त्याचे सगळे डिटेल्स करतात. म्हणजे माझं म्हणण्याचं हेच आहे की ह्या सगळ्याच्यात तुम्हाला डिटेल्स मिळतात, जे जनरली कुठे कन्सॉलिडेटेड मिळत नाहीये, ते मी सांगतोय. आता ही एक साईट ओपन होते. NSE मध्ये ज्या ट्रेडेड झालेल्या आहेत NCDs किंवा बॉन्ड, याची सगळी लिस्ट तुम्हाला मिळते. याच्यामध्ये तुम्ही बघाल की टर्नओव्हर, हे चेंज आणि हे सगळं तुम्हाला मिळतं. याच्यामध्ये नॉट ओनली ट्रेडेड, नॉन ट्रेडेड पण असतात, सगळे फुल डिटेल्स असतात. ही साईट तुम्ही ओपन करू शकता. जर synergy.com जी आहे त्यात जसं मी सांगितलं त्यात डिटेल्स दिलेलंच आहे की तुम्ही लेफ्टला गेलात तर टॅक्स फ्री बॉन्डचे हे येतं, त्यात तुम्ही क्लिक केलं तर सगळे NCD आपल्या टॅक्स फ्री बॉन्डचे सगळे डिटेल्स येतात. NCDचे पण आहेत, NCD म्हणून त्यांची एक लिंक येईल, तर त्यामध्ये तुम्ही फक्त 4-5 फक्त त्या पण फायनान्स कंपन्यांचंच आहे. आता म्हणजे टॅक्स फ्री बॉन्डचं जे आहे की टॅक्स फ्री बॉन्ड मी घेतला आणि बँक FD हे मी कम्पेअर केलेलं आहे. आता हे सगळे जे आहेत जे रेट, CMP म्हणजे हे शुक्रवारचे क्लोजिंगचे रेट घेतलेले आहे. आता हे 4-5 वेगवेगळ्या टेन्युअरचे मी घेतलेले आहेत, म्हणजे त्याचा कंपनी कुठची आहे, आणि सगळ्या PSUचे आहेत जनरली. टॅक्स फ्री बॉन्ड हा जो रेट आहे त्याचं इंटरेस्ट ड्यू डेट केव्हा आहे, मॅच्युरिटी कुठची केव्हा आहे, नंतर जनरली सगळे बॉन्ड 1000चे आहेत, त्यामुळे 1000वर इंटरेस्ट किती मिळेल ते आहेत. आता या ॲज ऑन टुडे याचे किती वर्षाचं तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकेल, 3 तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकेल. तर टोटल इंटरेस्ट किती येऊ शकेल 3 वर्षाचं, 251.70. आता एक बँक FDचं आहे, हे 3 कॉलम जे आहेत, 4 कॉलम 5 कॉलम आहेत, ते बँक FDचं किती आहे, 6%नी आहे. तुम्हाला 1000वर 60 रुपये, 3 वर्षाचे. आता ह्या पर्टिक्युलरचे 3 वर्षाचे 180 रुपये. त्यातनं मी आता समजा ब्रॅकेटमध्ये 20च्या ब्रॅकेटमध्ये आहे, तर
20.80 कमी केले तर मला नेट एफ डीचं किती मिळणार आहे? 142 रुपये. आता मला जो 251 जो मिळालेला आहे तो टॅक्स फ्रीज आहे, त्यामुळे त्यातनं मी हा मायनस केलं तर 109 रुपये हा डिफरन्स येतो. पण हा डिफरन्स जरी वाटला तरी आज मी 1130 घेते. त्यामुळे समजा रिडम्शनला मी अगदी मध्ये नाही काढले, पण रिडम्शन घेतलं तर 130 रुपयाचा माझा लॉस आहे, कारण मला 1000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे रिडम्शनला मला 20 रुपये 86 पैशाचा लॉस आहे. आता ते आपण त्याच्यावरच थांबूया की हा नंतर मी सांगेन की लॉस जरी असला, जरी तुमचा लॉस असेल तर प्रॉफिट कसा होतो हे मी नंतर सांगेन. हे झालं 20% ब्रॅकेटच्या. नंतरचं जे आहे हे 30% ब्रॅकेटचं आहे. म्हणजे त्यातही परत तेच कॉलम आहेत आणि त्यात मग तुम्ही बघाल तर ह्याच्यात 2 रुपयाचाच लॉस होईल, अगदी एक शेवटपर्यंत ठेवलेत तर. आणि बाकीचे तुम्ही बघा ह्याच्यात काय लॉस आहे, पण काही काही जे लॉंग ड्युरेशनचे आहेत हे लाईव्ह आहे. म्हणजे CMP जो आहे ते लास्ट ट्रेडेड आहे, त्यामुळे ह्याच्यात बघाल तुम्ही हे 34ला हे आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट आहे. अगदी तुम्ही शेवटपर्यंत ठेवला 1450ला घेतले आणि शेवटी 1000 घेतले तरी त्यात तुम्हाला प्रॉफिट आहे अगदी शेवटपर्यंत. पण मी सांगेन ती स्ट्रॅटेजी सांगेन ती शेवटपर्यंत आपल्याला ठेवायचंच नाही. हे एक झालं. आता त्यात आणखीन एक थोडा इश्यू येईल की इथे जे आहेत मी जे ब्राऊननी हे केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की हे इंटरेस्ट ड्यू डेट आणि मॅच्युरिटी डेट ही डेट सेम आहे. म्हणजे 15 एप्रिलला मला इंटरेस्ट मिळणार आहे. आता 15 एप्रिल होऊन गेला, 21, 22, 23 आणि 24. म्हणजे 24ला जेव्हा होईल तेव्हा मॅच्युरिटीला इंटरेस्ट सकट मिळतील. वेरॅज आता तुम्ही हे बघाल की हा जो 15 एप्रिलला याचा इंटरेस्ट रेट मिळेल, पण हे मॅच्युरिटी आहे 19 मार्चला 24ला. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीचं हे करायला नको. तुम्ही ट्रेडिंग जे कराल मध्ये म्हणजे समजा 3 इंटरेस्ट घेतले आपण, म्हणजे हा जर आपण कॅल्क्युलेटर आहे म्हणजे 22, 23, 24, 21, 22 ते 3 इंटरेस्ट आज सायकल दाखवलेलं आहे, पण 2 घ्यायचे आणि नंतर मग मार्केटमध्ये काढून टाकायचे. कारण 3 जर घेतले तर तुम्हाला शेवटी लॉस होईल, पण ते पण 9 रुपयेच लॉस होईल. तर ते कसं आपण ट्रेडिंग करायचं मी सांगेन तुम्हाला. पण आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला बघाल की तुम्हाला खूप प्रॉफिट आहे. आता दुसरी जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 15 एप्रिलला आहे, तर 15 एप्रिल तुम्ही उरलेल्या 7 वर्षात तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकता. तो घ्यायचा आणि नंतर मग जेव्हा बिफोर द मॅच्युरिटी 2-4 महिने आधी काढून टाकायचा. म्हणजे त्यामध्ये लॉस होणारच आहे, त्याबद्दल डाऊट नाही. पण तो लॉस कसा आपण प्रॉफिटमध्ये करू ते मी नंतर सांगतो तुम्हाला, टॅक्सेशन पार्ट. हे झाले 2 इश्यूज ह्याच्यामधले. नंतर दुसरा एक असा थिंकिंग आहे की हे करंट यील्ड आहे. आता समजा या मार्केट रेटनी हे करंट यील्ड आहे, म्हणजे 1130 आला सध्या हा करंट यील्ड हा आहे. बँकेचा तुम्ही करंट यील्ड बघितला आफ्टर टॅक्सेशन 4.75 जर 20%च्या ह्याच्यात, 30%च्या ह्याच्यात असेल तर 4/13. तर एक असंही तुम्ही करू शकाल की एक स्ट्रॅटेजी आपण करायची तर की आता ह्याचा 3 वर्षाचा आहे मॅच्युरिटी, तर इथे 2 वर्ष तुम्ही टॅक्स फ्री म्हणजे 7.42 ने 2 वर्ष तुम्ही इंटरेस्ट टॅक्स फ्री घेऊ शकता, जे तुम्हाला फायद्याचं आहे. तर त्यामुळे तुमचा हा फायदा आहेच याच्यामध्ये टॅक्स फ्री बॉन्ड घेण्याचा. आणि टॅक्स फ्रीचं साधारण डिफरन्स मार्केटमध्ये जास्त होत नाही. ते तुम्हाला साधारण प्राइसेस मोर ऑर लेस सेमच राहतात. जसं मी सांगितलं तसं एक इंटरेस्ट रेट झाली तेव्हा तुम्हाला कमी होतात. त्यामुळे याचं आता टॅक्सेशन जे आहे लॉंग टर्म कॅपिटल गेनचं, तर जनरली आता हे करायचं ते लॉंग टर्मच्या हिशोबानेच करायचं, शॉर्ट टर्मच्या याने विचार करायचाच नाही याचा. त्याचं लॉंग टर्म कॅल्क्युलेशन जसं हे सगळ्या लिस्टेड आहे, त्यामुळे याचं लॉंग टर्म कॅपिटल गेन होणार. त्यामुळे जो तुमचा कॅपिटल लॉस आता जे दिसतोय, समजा अगदी मॅच्युरिटी पर्यंत ठेवला तर 20 रुपये आहे,
बरोबर आहे. हा जो लॉस आहे तो तुम्हाला तुमच्या कॅपिटल गेन जो असतो सगळे शेअर मार्केटमध्ये आहे, त्यामुळे कॅपिटल गेन जो होतो त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ज्या योगे तुमचा इनफॅक्ट जर असेल तर 1 लाखाचं जे लिमिट आहे त्याचाही तुम्ही फायदा करून घेऊ शकता लॉसचा जो लॉस असतो तर. दुसरं म्हणजे हा लॉस समजा तुमच्याकडे कॅपिटल गेन नसेल, यू कॅन कॅरी फॉरवर्ड दिस लॉस फॉर 8 इयर्स. नंतर गोखले सर नंतर त्याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. पण हा जो आहे लॉस आहे तो तुमचा प्रॉफिट होऊ शकतो, कारण सगळे शेअर मार्केटवाले त्यामुळे त्यांच्या किंवा दुसराही जर समजा तुमचा कॅपिटल गेन झाला असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही घेऊ शकता. दुसरं म्हणजे कारण म्हणजे माझा टॅक्स ब्रॅकेट 20 मध्ये आहे, काहींचे 30 आहे. तर त्या योगे मी जर टॅक्स फ्री बॉन्डचं इंटरेस्ट आहे, माझं टॅक्सेबल इन्कम कमी होतं. एफडी जर बँकेचे एफडी असतील तर त्याचा टॅक्सेबल इंटरेस्ट खूप वाढतं. म्हणजे समजा माझा स्लॅब बदलू शकतो त्यामुळे, आणि स्लॅब बदलला की माझं बाकीचे इन्कम पण आहे, समजा 20 वरून मी 30 वर गेलो तर नॅचरली मला 30 सगळ्या इन्कमवर 30% भरायला लागेल. त्यामुळे हा मुख्य माझा हे आहे त्यामध्ये की स्लॅब माझा वाढता कामा नये. त्यामुळे हे एक दुसरं कारण झालं. त्यानंतर रेट आता हे तुमचे फिक्स झालेले आहेत. मी आता करंट यील्ड जी आहे आज जर तुम्ही घेतलं तर करंट यील्ड जे 7.42 किंवा ज्या लांबर ड्युरेशन आहे त्याचं तुम्ही बघाल तर आता जे 13 याची बघाल तर 6.21 आहे. जर तुम्हाला 13 वर्ष 6.21 मिळणार असेल आणि विच इज व्हेरी सेक्युअर, आणि या सगळ्या ज्या टॅक्स फ्री बॉन्ड आहे इट इज बॅक्ड बाय गव्हर्नमेंट. त्यामुळे जर इमॅजिन की तुमचा टॅक्स भरला असाल तर किती फायदा आहे. म्हणजे जोपर्यंत इंटरेस्ट सिनेरिओ बदलत नाही, म्हणजे पूर्वी कसं होतं बँकेच्या एवढी 10-12% मिळायच्या, आता तसं राहिलेलं नाही आणि तो मला वाटत नाही एवढा बदलेला आहे. इनफॅक्ट बँकेचे तुम्ही बघताय रेट कमीच होत आहे. त्यामुळे हे एकदा तुम्ही आज घेतलं तर थ्रू आउट तुम्हाला हा 13 वर्ष तुम्हाला हेच मिळणार. त्यामुळे तो एक फायदा आहे. दुसरा म्हणजे जे स्लॅब जी म्हटलं तर आणखीन एक त्यातलं असं आहे की 5 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम होत असेल आणि जर तुमचं ह्या एफडीच्या किंवा बाकीच्या इंटरेस्टमुळे जर किंवा बाकीच्या इन्कममुळे जर तुमचं इन्कम 5 लाखाच्या वर गेलं तर सिनियर सिटीजनला जो 10,000चा जो रिबेट मिळतो आणि नॉन सिनियर सिटीजनला 12,500चा जो रिबेट मिळतो आणि जे टॅक्स भरायला लागत नाही 5 लाखापर्यंत, तो रिबेट तुम्हाला मिळणार नाही जर तुमचं 5 लाखाच्या वर इन्कम गेलं. पण जर तुम्ही टॅक्स फ्री बॉन्ड घेतले त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे तर ते तुम्हाला इन्कम मध्ये ऍड होत नाही. त्यामुळे इव्हन अप टू 5 लॅक्स तुमचं टॅक्सेबल इन्कम हे असं होत असेल तर त्यालाही फायदा आहे. म्हणजे टॅक्स 5 लाखापर्यंत 20%, 30% सगळ्यांनाच फायदा आहे. आणि दुसरा म्हणजे करंट यील्डचं मी जो म्हटलं तसं की 6.21 आज तुम्हाला बँकेच्या एफडीचं किती आहे 4.57. त्यामुळे विचार करा की 13 वर्ष परत असं आहे. आणखीन एक यातला पॉईंट म्हणजे उद्या समजा इंटरेस्ट सिनेरिओ बदली झाला, इकॉनॉमी चेंज झाली, परत 10-12% व्हायला लागला इंटरेस्ट, तर यू कॅन डिस्पोज इट ऑफ इन द मार्केट. त्यामुळे लिक्विडिटी आणि याला चांगली आहे बाकी एनसीडी पेक्षा सुद्धा. त्यामुळे तुम्ही विकू शकता. आपण ऐकलं माझं जे प्रेझेंटेशन वक्ता नसतानाही तुम्ही शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. मी आता परागकडे देतो. पराग किंवा गोखले सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी अनम्यूट करून त्याच्यावर टॅक्सेशन पार्टवर बोलावं. मी गोखले बोलतोय. शेवटले जे 2 जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत हे कंपॅरिझन मध्ये. इथे प्रश्न असा आहे की टॅक्स फ्री बॉन्ड घ्यावे का एफडी घ्यावं. तर त्यातला जो कंपॅरेटिव्ह जो टॅक्सेशनचा बेनिफिट आहे तो तुम्ही जो हे बघितलं त्याचे जे शेवटले 2 कॉलम बघितलेत तर त्यातनं एक स्पष्ट होतं की ज्यांचं ब्रॅकेट आता सध्या 30% वर आहे आणि ते 30% वरच राहणार आहे येणाऱ्या काळात, त्यांना प्रत्यक्ष फायदाच आहे टॅक्स फ्री बॉन्ड घेऊन. हे तर त्या कॉलमवरनं स्पष्ट होतं. शेवटले ते ग्रीन वेगळे जे कॉलम होते त्यातनं. शिवाय आता त्यांनी जो लॉस ऑन जो अंदाज केलाय तो केवळ अंदाज आहे. कारण तो रिडम्शनच्या दिवशी तेवढा लॉस होईल हे आजच्या घडीला कोणीच सांगू शकत नाही, कारण मार्केट फ्लक्च्युएशन होतं. तर तो लॉस आहे तो कदाचित लॉस होणार पण नाही, कदाचित नॉमिनल प्रॉफिट पण होऊ शकतो. तर आपण असं क्षणभर धरलं की लॉस जरी आहे तरी तो लॉस तुम्हाला इतर गेन समोर ऍडजस्ट करून तुम्हाला तिथेही तुमचं सेव्हिंग होऊ शकतं. म्हणजे तो लॉस फार नाहीये. त्यामुळे आजचं जर करंट यील्ड बघितलं तर ते 6, 6.5, 7% जर यील्ड मिळतंय तुम्हाला नेट ऑफ टॅक्स, कारण टॅक्स फ्री बॉन्डला
टॅक्स लागतच नाही. त्यामुळे जे मिळतं ते तुमचं. बँक एफडी तुम्हाला 6% मिळतात, पण टॅक्स द्यायला लागतो, त्यामुळे ते 4%, 4.5% पर्यंत खाली येतं. आणि टॅक्स ब्रॅकेट जर 30% असेल तर ते 4.13 एवढं खाली आलेलं आता आपण बघितलं. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली आम्ही नक्की त्याच्यावर सांगेन मी की टॅक्स फ्री बॉन्ड घेणं जास्त हिताचं आहे. आर्थिक दृष्ट्या ज्यांना फिक्स इन्कम हवाय आणि ज्यांचं फिक्स इन्कमचा पोर्टफोलिओ त्यांना बनवायचा अशा करता. अर्थात ह्याच्यात दुसरा एक मुद्दा बजे सरांनी जो सांगितला तोही महत्वाचा आहे की मी कुठल्याही ब्रॅकेटमध्ये असेल तरी मला फायदा आहे. एस्पेशली मी सांगेन की जे सिनियर सिटीजन आहेत ज्यांचं 5 लाखाच्या खाली पेन्शन आणि इतर इन्कम आहे, ते ह्या जर बँक एफडी घेतलं तर ते काय होतं, त्यांचं ब्रॅकेट जे आहे ते 5 लाखाच्या वर जातं. म्हणजे आपण उदाहरण घेऊ की माझं 4 लाखाचं पेन्शन आहे आणि 4 लाखाचं बँक एफडी आहे, तर माझं टॅक्सेबल इन्कम 8 लाख होतं आणि 8 लाख झाल्यावर मला तो 87A चा जो रिबेट आहे 5 लाखाच्या खाली ठेवला जर इन्कम जो मिळणारा तो मिळत नाही. त्यामुळे जर उलटा विचार करा की 4 लाखाचं पेन्शन तर मला काही काढता येणार नाही कारण ते मिळणारच आहे, कदाचित त्याच्यात वाढ पण होणार आहे. परंतु 4 लाखाचं जे बँक एफडी इंटरेस्ट आहे 6% मिळत आहे, त्याच्याऐवजी जर मी टॅक्स फ्री बॉन्ड घेतले तर माझं टोटल इन्कम टॅक्सेबल इन्कम फक्त 4च लाख राहील पेन्शनचा. कारण हे टॅक्स फ्री बॉन्डचं इंटरेस्ट माझ्या टोटल इन्कम मध्ये ऍड होणार नाही. म्हणजे मला बँक एफडी एवढंच इंटरेस्ट जरी मिळालं क्षणभर असं धरा, खरं इथे जास्त मिळतं, परंतु आपण क्षणभर धरू बँक एफडी एवढंच मिळालं तरी मला फायदा काय होईल, माझं टोटल इन्कम 5 लाखाच्या खाली राहिल्यामुळे मला 87A चा जो रिबेट आहे सिनियर सिटीजनसाठी 10,000 दरवर्षी आणि नॉन सिनियर सिटीजनसाठी म्हणजे 60 वर्षाच्या खालच्या लोकांसाठी 12,500 जो रिबेट आहे तो मला मिळू शकतो. असं क्षणभर जरा की 5 वर्ष तुम्ही बाकी काही केलं नाहीत, फक्त हा रिबेट घेतलात तरी 50,000 रुपये वाचू शकतात. अर्थात या कॅल्क्युलेशन मध्ये त्यांनी जे एक्सेल शीट दिलं त्याच्यात हा 50,000चा फायदा कुठेही रिफ्लेक्ट होत नाही. तो जर रिफ्लेक्ट झाला तर टॅक्स फ्री बॉन्ड हे नक्कीच सरस ठरतात. हा एक महत्वाचा मुद्दा मला सांगू इच्छितो. आणि बाकी कॅपिटल गेन त्याच्यात जो होणार आहे तो आता आपण बघितलं तो कॅपिटल गेन व्हायची शक्यता इथे थोडीशी कमी आहे जर तुम्ही लवकर तो मॅच्युरिटीच्या आधी विकलात तर किंवा अगदी मॅच्युरिटीला विकला तर. आणि झाला तरी त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो 10% आहे, नॉमिनल टॅक्स आहे. अर्थात त्यामुळे कुठल्याही पद्धतीने हा टॅक्स फ्री बॉन्ड घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल, कारण त्याचं रेट ऑफ रिटर्न आणि एकंदरीतच ते गव्हर्नमेंटचे असल्यामुळे रिस्क पण फॅक्टर कमी आहे. मला वाटतं दुसरा एक मुद्दा त्यांनी म्हटला की बँक एफडी जसं आपल्याला कधी जाऊन मॅच्युरिटी बँकेत जाऊन देता येतात जर अडीअडचणीला पैसे लागले तर, तसे हे एनसीडी हे जे लिस्टेड बॉन्ड्स आहेत टॅक्स फ्री बॉन्ड तेही तुम्हाला मार्केटमध्ये विकता येतात. अर्थात जसं बँकेच्या एफडी मध्ये तुम्हाला कदाचित इंटरेस्ट लॉस होऊ शकतो, तसा इथे तुमचा जर अडीअडचणीला विकायला लागले तर कदाचित नॉमिनल लॉस होऊ शकतो मार्केट प्राइस वर खाली असल्यामुळे. त्यामुळे ऍज फार एज बाकी जे पॅरामीटर्स आहेत त्यात एफडी आणि एनसीडी हे जरी बऱ्यापैकी सिमिलर असले, सॉरी टॅक्स फ्री बॉन्ड बऱ्यापैकी सिमिलर असले तरी रिटर्न रेट ऑफ रिटर्न आणि सेफ्टी या दृष्टीने टॅक्स फ्री बॉन्ड जास्त फायदेशीर ठरतील. स्पेशली 30%च्या ब्रॅकेट मधल्या लोकांना नक्कीच ठरतील. आणि पहिलं जे ब्रॅकेट आहे 5 लाखाच्या खालच्या लोकांना त्या टॅक्स पेअरनाही ते फायदेशीर ठरेल. मधलं जे ब्रॅकेट आहे 5 ते 10% 20% वाले म्हणजे 5 ते 10 लाख मधले जे 20% वाले त्यांना फार मोठा फरक पडत नाहीये. पण तो असा ऍझम्पशन आपला असा आहे की तो फरक का पडत नाही, कारण तो शेवटी लॉस होतोय, लॉस ऑन सेल ऑफ जो रिडम्शनचा लॉस आहे तो. परंतु तो लॉस खरोखर होईल का हे आता सांगू शकत नाही. आम्ही असं वर्स्ट केस सिनॅरो, मी पण काल त्यांच्याशी वजे सरांशी बोलत होतो हा चार्ट बनवताना, वर्स्ट केस सिनॅरो मध्ये तो आपण रिडम्शन केल्यावर तो लॉस आहे. परंतु जर रिडम्शन आधी केलं किंवा रिडम्शन न करता तो मार्केटमध्ये विकला तर कदाचित हा लॉस होणार नाही, तिथे प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे 5 लाखाच्या खालच्या लोकांना फायदा आहे, 30%च्या ब्रॅकेट मधल्याला नक्कीच फायदा आहे. आणि टॅक्स फ्री बॉन्ड्स हे सरस बँकेच्या एफडीच्या तुलनेत सरस ठरतात. तर माझं हे टॅक्सेशनच्या दृष्टीने हे याला नक्कीच मी टॅक्स फ्री बॉन्डला प्रेफर करेन. धन्यवाद. थँक्यू. त्यामध्ये लॉस जरी झाला सर तरी तो लॉस आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, कारण तो लॉस तुम्ही सेट ऑफ करू शकता. हा म्हणजे उदाहरण असं आहे की 10% जर मला 10 रुपये लॉस झाला किंवा 20 रुपये लॉस झाला तर तो 20 रुपयाच्या लॉसचा माझा कुठला तरी गेनवर जो मी टॅक्स भरणार आहे तो माझा वाचू शकतो. त्यामुळे तो फायदाही त्याच्यात आहे. हा म्हणजे डेफिनेटली लॉस म्हणजे तुमचा लॉस होतच नाही जर तुमचा, आणि तो परत कॅरी फॉरवर्ड करू शकता तुम्ही. हो, जर त्या वर्षी कॅपिटल गेन नसेल तर 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि पुढच्या 8 वर्षात जेव्हा मला कॅपिटल गेन होईल म्हणजे तो लॉस असा आपण धरताच कामा नये. हा टेक्निकली तो धरता कामा नये, परंतु शेवटी असं आहे वजह सर की लॉस तो होतोच आहे, परंतु त्यातला काही पोर्शन आपण टॅक्स सेव्हिंगच्या माध्यमातून रिकव्हर करू शकतो. जर 20 रुपये माझे जाणारच आहेत परंतु ते 20 रुपये गेले तरी त्यातले 2 रुपये मी रिकव्हर करू शकतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे करंट यील्ड मोठं आहे आणि आपण शेवटपर्यंत थांबलं नाही, 13 वर्षाचं असेल आणि आपण 12 वर्षानंतर ते विकून टाकलं तर 12 वर्ष आपण 6 ते 7% रेट ऑफ रिटर्न घेतोय नेट ऑफ टॅक्स, जे बँक फक्त 4-4.5% देते.
आणि शेवटल्या वर्षात एक छोटासा नॉमिनल लॉस किंवा प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडतोय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जर रिबेटचा फायदा झाला 12 वर्ष जर 10,000 जर रिबेट वाचलं तर 1,20,000 तिथेच वाचतात. त्यामुळे तो फार मोठा फायदा आहे. तर माझ्या मते टॅक्सेशनचं ब्रॅकेट बघून ह्या अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करणं हे जास्त योग्य ठरेल त्या करदात्यांसाठी. धन्यवाद. मला वाटतं सतीश गोखले सरांना साहेब, गोखले साहेब, आता तुम्ही बोला, बोला. टॅक्स फ्री बॉन्ड बद्दल सांगितलं, एनसीडी बद्दल काय मत आहे तुमचं? नाही, काल आपण जो विषय झाला कालच्या कार्यक्रमात, पण एनसीडी हा ह्याच्यात टॅक्स फ्री बॉन्ड हा स्पेशली वेगळा मुद्दा आहे, कारण त्याला टॅक्सच लागत नाही. एनसीडी वर एनसीडी आणि बँक एफडी हे तसं बघायला गेलं तर सिमिलर येतात, कारण दोघांचा रेट मध्ये जरी कदाचित फरक असेल तर रिस्क आहे, जे बँकेत कमी आहे एनसीडी ला जास्त आहे. त्यामुळे 1-2% जास्त एनसीडी ला पैसे मिळत असतील व्याजाच्या रूपाने तर ते दोघे टॅक्सेबल आहेत. त्यामुळे त्याच्यात तसा मोठा फरक पडत नाही. पण टॅक्स फ्री बॉन्ड मध्ये मोठा फरक पडतो जर तुमचं ब्रॅकेट 30% असेल तर. पण त्यामुळे एनसीडी आता प्रश्न असा आहे की एनसीडी घ्यावा का, तर नक्कीच पोर्टफोलिओ मध्ये अलोकेशन सगळ्या गोष्टींचं असावं. म्हणजे अतिशय बँक एफडीज फक्त घ्याव्या असं पण नाही, काही एनसीडी असाव्यात अशासाठी की ते एक प्रकारे ते आपल्याला म्हणतात ना की ते त्याला आम्ही बॅलन्सिंग ऑफ पोर्टफोलिओ म्हणतो, की बँका पण बुडू शकतात ना, असं नाही. आणि आपल्याला जर 2% जास्त मिळाले तर आपण सगळे पैसे कुठे टाकतो? माझ्याकडे जर 1 कोटी रुपये तर त्यातले 10 लाखाचं एनसीडी घ्यायला काय हरकत आहे? 10 लाखाचं सोनं घ्यायला काय हरकत आहे? आपण नेहमीच म्हणतो की बॅलन्सिंग ऑफ पोर्टफोलिओ होण्याकरता सर्व प्रकारचे आपले ऍसेट अलोकेशन असली पाहिजे आणि त्यामध्ये एनसीडी घेणं हरकत नाही. अर्थात त्या घेताना मगाशी वजे सरांनी जे पॅरामीटर्स सांगितले त्याचा विचार करून योग्य एनसीडी सिलेक्ट करून आपण त्यात इन्व्हेस्ट करू शकतो. पण टॅक्सेशनच्या दृष्टीने एनसीडी फार काही टॅक्स बेनिफिट आपल्याला देते असं सांगता नाही येणार. सतीश सरांनी अनम्यूट करून त्यांच्याकडे ते प्रॅक्टिकल त्यांच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे, तर सतीश सरांना विनंती करतो त्यांनी. नमस्कार वजे सर आणि नमस्कार गिरीश सर. गोखले सर आणि वजे सरांनी जे प्रेझेंटेशन दिलं ते मला खूपच आवडलं. पहिले म्हणजे पर से माझा एनसीडी ला कम्प्लीट विरोध आहे. याचं कारण म्हणजे एनसीडी पेक्षा मला म्युच्युअल फंड जास्त योग्य वाटतात. एनसीडी मध्ये काय असतं की एनसीडी उदाहरणार्थ DHFL सारखा सिनारिओ झाला की एनसीडीचं अलोकेशन एक तर फिक्स इन्कम वाला जो असतो तो फक्त फिक्स इन्कम साठी जात नाही, त्याचं नेचर कन्झर्वेटिव्ह असतं. कन्झर्वेटिव्ह माणूस जरी इंटरेस्ट बघत असला तरी त्याचं जर कॅपिटलच बुडालं तर त्याला इंटरेस्ट कसा मिळणार आहे? उदाहरणार्थ DHFL सारखा सिनारिओ झाला तर 5% साठी सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत झगडत राहणार आहे. किती दिवस झाले ती केस चालू राहणार आहे, तिथे लिक्विडिटी नाही. एकदा का DHFL सारखा सिनारिओ झाला की लिक्विडिटीचा प्रचंड प्रॉब्लेम येतात. त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड हे प्रचंड सेफ आहेत, कारण आताच 6 स्कीम फ्रँकलिन टेम्पल्टनच्या बुडाल्या, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही त्या क्लोज करतो. आर्बिट्ररी सांगितलं, कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या पेनल्टी सकट पैसे द्यायला लागतील. आणि नुसतंच असं नाही तर रिसेंटली एक सेबीने सर्क्युलर काढलं की जे म्युच्युअल फंड्स हँडल करतात त्यांना त्या फंड मॅनेजरला त्याच्यामध्ये 20% पगार त्या युनिटमध्ये द्यावा. असं जेव्हा स्टेक असेल, आपण शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जसं बघतो की प्रमोटरचं स्टेक जास्त चांगला ती कंपनी जास्त चांगली, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा जर म्युच्युअल फंड मॅनेजरचा स्टेक असेल तर तो फंड चांगलाच चालवेल. आपण सतत ट्रेलिंग रिटर्न बघावे आणि एनसीडीच्या बदल्यात म्युच्युअल फंड घ्यावे, एवढंच मी सगळ्यांना सजेस्ट करेन. ओके, थँक्यू सतीश सर आणि खूप आभार वजे सर, तुम्ही वेळात वेळ काढलात आमच्यासाठी आणि एवढी मेहनत घेऊन हे छानसं प्रेझेंटेशन बनवलं. आणि कराचा विषय आला की संजीव सरांचे कर तर आम्ही हक्काने धरतोच नेहमीप्रमाणे, आणि तेही इतकं व्यवस्थित त्यांचं नॉलेज शेअर करतात आणि इतकं छान मार्गदर्शन करतात. मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचे. आणि आपल्या बरोबर आता शुभानंद सर आहेत, म्हणजे ते मीटिंग मध्ये होते, आता आहेत की नाही माहिती नाही. 1 मिनिट. हा, आहेत अजून. आवडणार नाही आपल्याला, कारण आपल्या ग्रुपमध्ये परंपरा आपण अशी ठेवलेली आहे की कोणाचे वाढदिवस वगैरे असे साजरे करायचे नाही किंवा त्याच्याविषयीच्या विशेष ग्रुपमध्ये आपण पोस्ट करायच्या नाही असं. पण योगायोग असा आहे की सरांना आपण हे छोटंसं प्रेझेंटेशनचं गिफ्ट दिलेलं आहे शुभानंद सरांना. आज आपण त्यांचा वाढदिवस आहे, तर मी शुभानंद सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
आणि आपल्या अर्थपराग समूहातर्फे हे छोटस गुच्छ म्हणूया आपण त्याला, विचार पुष्प हे त्यांना अर्पण करतो. शिवानंद सर, तुम्ही 1-2 शब्द बोललात तर खूप आनंद वाटेल. सर ऐकू येते का? हो, येतंय सर. हा, व्हिडिओ ऑन थँक्यू. करा, आपला व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला व्हिडिओ कुठे आहे? ऑडिओच्या शेजारी व्हिडिओ सर. हो, आला. आला. हा, थँक्यू व्हेरी मच. प्रथम तर सगळ्यांचे आभार. हा वाढदिवसाच्या मला शुभेच्छा, आणि हे सगळं सुंदर ऐकायला मला मिळालं. कारण मी स्वतः सुद्धा आता आज मी 65 वर्ष पूर्ण केलीत माझी, आणि त्यामुळे मी पण म्युच्युअल फंडात वगैरेतनं किंवा इव्हन शेअर्समधनं थोडे पैसे बाजूला काढतोय, पण ते कुठे गुंतवायचा आम्हाला प्रश्नच होता. आज वजय सरांमुळे आणि त्यानंतर गोखले सरांमुळे त्याच्यावरती आणि सतीश सरांमुळे, तिघांमुळे आज ते कळलं की कुठे आणखी फायदा येईल, याच्यामध्ये कसा आपला आता उरलेल्या आयुष्यात त्याचा वापर कसा करता येईल हे मला कळलं. हे सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल संपूर्ण समूहाचं प्रथम मी आभार मानतो, आणि ह्या तिघांचे विशेष आभार मानतो. आणि पराग सर, तुमचे तर आहेत, तुम्ही तर ग्रुप चालवला एवढं समजा, आणि नेहमीच मी ऐकतो, मी जरा सायलेंट ऐकणारा माणूस आहे, फार असं ऐकून घेतो, त्यामुळे मला, आणि बोलतो तेव्हा भरपूर बोलतो, पण ते वेगळीकडे, इथे नाही. तर एनिवे, सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आभार, धन्यवाद, थँक्यू. थँक्यू शिवानंद सर. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, मध्ये सर बोला ना. काही नाही, तुझे आभार मानायचे माझे राहिले होते की या ग्रुपमध्ये गप्पा मारायला. मी भाषण काही करत नाही, तुला माहिती आहे, हो. पण गप्पा मारायला जो चान्स दिला त्याबद्दल तुझे आभार. अरे सर, नाही, आपला हा मित्रांचा ग्रुप आहे, आणि खूप छान पद्धतीने आपल्या एकमेकांच्या सहकार्याने हा चाललेला आहे. वेगवेगळे विषय घेऊन आपण प्रत्येक वेळेला येत राहू. जवळपास मी 1.25 जसं तास. म्हटलं तसं हा ग्रुप म्हणजे एवढा मला आवडतो की एवढं विचारमंथन होतं, मला वाटत नाही कुठच्या ग्रुपमध्ये एवढं विचारमंथन होत असेल. त्यामुळे ऑल क्रेडिट गोज टू पराग सर, मी 1-2 शब्द, मला वेळ मिळाला असेल तर बोलू का? 2-3 जरूर मिनिटं? सर, 2 मिनिटं. वेलकम. हा, मग आता मला वाटतं एनसीडी बद्दल थोडंसं निगेटिव्हली बोलणं गेलं, हो. परंतु गंमत अशी आहे की थिअरिटिकली म्युच्युअल फंड, त्यातून इक्विटी म्युच्युअल फंड्स आर मोर रिस्कियर दॅन एनसीडी किंवा डिबेंचर बॉन्ड, ज्याला आपण डेट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. काय झालंय की गेले काही दिवसातलं जो काही अपघात झाले, त्या अपघातामुळे असं लोकांचं असं ती भीती वाटते की हा प्रवासच मुश्किल आहे. असं नाहीये, अपघात सगळ्याच क्षेत्रात सगळीकडे होत असतात. म्युच्युअल फंड हा जर इक्विटी म्युच्युअल फंडाला आवडत असेल आणि एनसीडी आवडत नसेल, तर काहीतरी थिअरिटिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे काहीतरी केवळ इम्पॅक्ट आहे कुठल्या तरी अपघाताचा, असं मी म्हणेन. तर सतीश सरांनी पुन्हा याच्यावर साधारण थोडंसं चिंतन मनन करावं की एखाद्या एनसीडी मध्ये प्रॉब्लेम, आपण सगळे पैसे एनसीडी टाकत नाही होत, आपण ऍसेट अलोकेशन करतोय, परंतु अपघात हा जसा एनसीडीत होऊ शकतो तसा काही कंपन्यात म्युच्युअल फंड मध्ये होऊ शकतो. आणि म्हणून हे प्रॉपर अलोकेशन असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण हे गृहीतच धरायचं की कदाचित कुठेतरी माझे पैसे बुडले तरी माझा ऍव्हरेज कधी बदलणार नाही. म्हणून आपण म्हणतो की इक्विटी मार्केटमध्ये 15-16% मिळतील, पण रिस्क जास्त आहे. बँक एफडी 4-4.5% मिळतात, पण रिस्क खूप कमी असतं. आपण जर व्हेरियस याचं मिक्स जर केलं तर आपल्याला साधारण 10-12% पर्यंत आपण आलो, की 8-9% पर्यंत आलो, किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर महागाई बीट होईल एवढ्यापर्यंत तरी आपण पोहोचलो तरी खूप झालं. महागाईच्या वर आपण जे पैसे कमवू ते आपलं वेल्थ वाढू शकेल, कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळू शकेल, आणि ओव्हर ए पिरियड आपलं मोठं तळ साचू शकेल. त्यामुळे अशा पद्धतीने एनसीडी हे केवळ एखाद्याला आवडो न आवडो, परंतु थिअरिटिकली एनसीडी आर मोर सेफर दॅन म्युच्युअल फंड ऑफ इक्विटी टाईप, थिअरिटिकली. पराग, जसं गोखले सर म्हटलं की हे जे DHFL झाले किंवा IL&FS वगैरे झाले, हे म्हणून मी जसं सांगताना म्हटलं की सध्याचा जो इकॉनॉमिक सिनेरिओ आहे ते फायनान्स कंपन्या NBFC आहे, मी सांगतो आता सध्या इन्व्हेस्ट करायच्या लायकीचे नाही आहेत. त्यामुळे हे जे झाले, समजा जे काय अपघात होत आहेत हे NBFC जे होत आहेत, पण काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचं जे एनसीडी ज्यांनी घेऊन ठेवले असतील ते आर व्हेरी सेफ, आणि ते रेग्युलर इन्कम देतच राहतात. त्यामुळे असं नाही की बाबा की, पण NBFC सध्याच्या ते सिनेरिओमध्ये आय विल नॉट ॲडवाईज. आता जे सेक्युअर्ड जो आपण हा सेक्युअर्ड आहे एनसीडी, हा जो सेक्युअर्ड हा शब्द हा खूप मिसगायडिंग असल्याचं आता ह्या 2-4 केसेसमध्ये लक्षात आलं की सेक्युअर्ड जरी म्हटलं तरी आजही, जसं मी म्हटलं तसं DHFLच्या केसमध्ये सेक्युअर्ड असले तरी आता ते म्हणतात की तुम्हाला 40%च मिळेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या. म्हणजे तसं सिक्युरिटी किती असते, आणि परत रेटिंगचं डाऊट हा सुरू झाला आहे, पर्टिक्युलरली IL&FSला जो 19 साली झालं की हे ट्रिपल रेटेड बॉन्ड एकदम डिफॉल्ट कसे होतात. त्यामुळे हे जे वातावरण जे अपघाताच्या मुळे जरा डाऊटफुल झालेलं आहे, पण असं काही नाही की खूप
खूप चांगल्या कंपन्यांचे टाटाच्या मॅन्युफॅक्चर जे आहेत एनसीडी ते खूप चांगले आहेत अजून. बरोबर. थँक्यू वन्स अगेन. मला असं वाटतं कोणाचे काही प्रश्न नाही आहेत, त्याच्यामुळे आपण आज इथे थांबूया. पुढच्या रविवारी एक वेगळा विषय घेऊन पुन्हा एकदा भेटीला येऊया आणि तोपर्यंत ग्रुप आहेच आपला. थँक्यू वन्स अगेन. बाय.